खोपोलीतील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात चोरी। 12 किलोहून अधिक वजनाच्या चांदीचा पिंडच चोरीला। शहरात खळबळ। रायगडच्या खोपोली शहरातील ऐतिहासिक व पेशवेकालीन वीरेश्वर तलावालगत असलेल्या वीरेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर धाडसी चोरी करून शिवलिंगावरील 12 किलोहून अधिक वजनाची 20 लाख किमतीची चांदीची पिंड लंपास केली। मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी चोरीनंतर मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे। या घटनेमुळे खोपोली शहरासह परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास मंदिरातील साफसफाई व नित्यपूजेसाठी पुजारी आणि नियमित भाविक मंदिरात आले असता मंदिराच्या पाठीमागील तसेच मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले। संशय आल्याने गाभाऱ्यात पाहणी केली असता शिवलिंगावरील चांदीच्या पिंडीचा कळस आणि पिंडीखालील चांदीचे आच्छादन चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर मंदिराचे विश्वस्त आणि खोपोली पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली। माहिती मिळताच खोपोली पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि न्यायवेदक फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 2 चोरटे चांदीची पिंड घेऊन पळून जाताना आणि मंदिराच्या भिंतीवरून उडी मारून पसार होताना दिसत असल्याची माहिती मिळाली आहे। या धागेदोऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। खोपोली आणि खालापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच शहराच्या मध्यवर्ती दाट लोकवस्तीच्या भागात असलेल्या वीरेश्वर मंदिरात चोरी होणे ही गंभीर बाब मानली जात आहे। मंदिराच्या परिसरात लक्ष्मीनगर आणि वरची खोपोली सारखे वस्तीचे भाग असतानाही चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। त्यामुळे आरोपींना तातडीने अटक करून चोरीस गेलेली चांदीची पिंड हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड।